टम्म फुगलेली ही मिक्स धान्याची भाकरी. अस्सल कोकणी बेत गरमागरम ताट तयार आहे. अबे आज काय बनव गेजराचं? आज गेजराचा आपण जी आपली स्पेशल थाळी आहे ती बनवूया. हा, मिरचीचं कालवण. हा हा, मिरचीचं कालवण, गेजराचं सुक्क आणि फ्राय करते. चालेल. हा ही ना आमच्या कोकणातली अगदी स्पेशल थाळी आहे. हा, 3 प्रकार होतात. होय, सोबत भाकरी भात मस्त. गेजर मी ते धुवून घेतलाय. गेजर आमच्या कोकणात कसं ह्याला गेजर बोलतात आणि मुंबईला कसं कुप्पा बोलतात ह्याला. काय होय, असं गेजर मी धुवून घेतलाय. आणि कसं करायचं, कालवणाला डोकी काढायची, जरा पोटगल भाग असं असतो ना तो सुका घालायचा, असा काटे वगैरे असतात ना तो सुका घालायचा. तुम्हाला दाखवते कसा निवडायचा तो. आणि कापूनच कसा मी आणलेला आहे असा, हे बघा, तळण्यासाठी फ्राय करायला मी असा कापून आणलाय. तुम्ही असं चौकोनी कापलात ना तरी पण चालेल. हे बघा, म्हणजे अशा बोटी ना, अशा हा चौकोनी. हे बघा, ही अशी डोकी आहेत ना ती अशी कालवणात ठेवायची. बघा, असा निवडायचा कालवणात. डोक्याच्या भागाचं कालवण चविष्ट होतं. हा, आणि असा पोटगलीचा भाग वगैरे असतो ना तो सुका घालायचा. तुम्ही सगळं असा सुका घातला ना तरी पण चालेल. हा चालेल. हे बघा, असं सुकं घालायचं. पण फ्राय करायला व्यवस्थित बोटीच हव्या. हा, आमच्याकडे कसं आता माणसं कमी आहेत म्हणून चालतंय. पण एवढा सगळा पूर्ण गेजर तुम्ही असं सुका घातलात ना, एकच बनवलात ना तरी चालेल ना. तरी पण चालेल. कापताना कसं कापायला सांगायचं, म्हणजे सूर्याला धार काढायला सांगायची. काय हवे? हा, नाही तर कसं चाचवून देतात मग आणि गेजर पूर्ण कुस्करतो. मग अशा बोट्या राहत नाहीत मग अख्ख्या. हे बघा, हे फ्राय करायला हे सुक्कं गेजराचं आणि हे कालवणाला डोकी काढलीत आहेत. हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, पेस्ट करायची आहे. ही बघा, लसूण आणि कोथिंबीर पेस्ट केली ना की तळायला पण आपल्याला, तळताना फ्राय करायला पण आपल्याला पेस्ट पाहिजे आहे आणि सुकं घालायला पण आपल्याला पेस्ट पाहिजे आहे. असं हे आधी पहिली पेस्ट करून घेऊया. लसूण आणि कोथिंबीर ही पाहिजेच नाही वे. हो, ह्या पेस्टमुळे तर खरी चव आहे माशाला. वेगवेगळे प्रकार असे बनवायचे, तुम्हाला दाखवलेले आहेत बघा. हा करून वेगवेगळ्या कालवणचे पण प्रकार दाखवलेत करून. होय, म्हणजे असं म्हणायला नको काय एकच प्रकार रोजच घरात तोच प्रकार बनतो असं नको व्हायला. म्हणून तुम्ही चॅनलवर आपल्या बघा बऱ्याच काय रेसिपी आहेत त्या तुम्ही नक्की करून बघा. माशाचे असे वेगवेगळे, एकदा रवा फ्राय करायचं, एकदा मसाल्यात तळायचे, अगदी मस्त. काय हवे, मस्त. खाणारा माणूस पण कसं खुश होतो मग. होय, असं एकच खाऊन कंटाळा येत नाही. आता आपल्याला ह्याच्यात हे बघा, लसूण आणि ही कोथिंबीर, याची आपल्याला अशी पेस्ट करून घ्यायची, एकदम बारीक गंधासारखी करायची. आता सुका मसाल्यातला गेजर करून घेऊया. इथे पेस्ट बघा करून घेतली आहे. तळायला ना आपल्याला अशी 2 चमचे पेस्ट अशी काढून घ्यायची बघा, म्हणजे कसं मिक्सरचं भांडं धुवून वगैरे मग सुक्यात टाकता येतो ना पाणी घेऊन, असं म्हणून. त्याच्यात आता आपल्याला हा लाल मसाला, थोडीशी हळद, कोकम टाकायचं. कोकमाशिवाय चव नाही. होय, माशाच्या पदार्थाला कोकम हवंच. होय, कोकम टाकायचं जरा, आणि मीठ टाकायचं आणि तेल टाकायचंय आणि ही पेस्ट टाकायची. हे बघा, सगळं मिक्सरचं भांडं वगैरे असं धुवून घ्यायचं. तळायला आपल्याला आधी काढून घ्यायची. हा, म्हणजे असं मिक्सरचं भांडं धुता येतं नाही. हा, हे पाणी कसं फुकट जातं. होय, म्हणून चांगलं मिक्स करून घ्यायचं. असं माशाबरोबर असं पाणी ठेवायचं. हे बघा, नाही बे. हा, कारण जास्त पण पातळ हे चांगलं लागत. हा, भाकरी बरोबर भातावर आपल्याला कालवण करायचंच आहे. हे बघा, आणि आता
असं चुलीवर ठेवायचं आणि कड काढून शिजवून घ्यायचं. मस्त असा कड आलाय ना हवे. होय कसं झालंय बघा, अगदी रसरशीत नाही होय रस्सेदार. मस्तच. होय. आग कमी करायची आणि 5 मिनिटं ठेवायचं. हे मसाल्यातलं सुकं बघा शिजतंय गेजराचं. आता आपण ना कालवण करून घेऊया. त्यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतलं आहे, सुकी मिरची घेतली आहे आणि धणे. सुकी मिरची आणि धणे ना हे 10 मिनिटं आपल्याला ना हे भिजत ठेवायचे आहे ना हवे. हा म्हणजे नरम होतात. हा. आणि कोथिंबीर आणि लसूण घेतली आहे. कोथिंबीर आपल्याला ना ह्याच्यात थोडीशी घ्यायची आहे, म्हणजे कसं कालवण हिरवट दिसतं, मग जास्त असं म्हणजे कालपट दिसतं. हा. आणि ह्या मिक्सरच्या भांड्यात लसूण, कोथिंबीर आणि हे ओलं खोबरं आणि हे धणे, हे बघा, आणि ही सुकी मिरची. असं. आता आपल्याला पाणी न टाकताना आधी असंच फिरवायचं आहे आणि नंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि गंधासारखं वाटण आपल्याला करायचं आहे. हे आई मिरची भिजवलेलं पाणी वापरलं तरी चालेल हा, ना? चालेल चालेल. आणि ह्याच्यात आपल्याला ना थोडीशी अशी हळद टाकायची आहे बघा, म्हणजे कलर चांगला येतो कालवणाला नाही बे? हा. आणि मिरचीला जर कलर नसेल ना, एवढा आला नसेल, तर ह्याच्यात तुम्ही 1 चमचा मसाला टाकायचा आणि बारीक एकदम गंधासारखं करून घ्यायचं वाटण पाणी टाकून. गरमागरम सुका मसाल्यातला गेजर तयार आहे. इथे मी हे वाटण करून घेतलंय. रंग बघा, जराशी हळद टाकली ना त्याच्यामुळे रंग आणखीन भारी झालाय ना. होय, सुंदर रंग आलाय. हा. हे बघा, असं मिक्सरचं भांडं वगैरे असं धुवून घ्यायचं. हे बघा, असं पातळ करून घ्यायचं. हे बघा, म्हणजे फोडणी पण चांगली बसते मग. हा, चरकन बसते हा. अशी. टोप ठेवलाय तापत बघा आणि तेल टाकायचं. तेल तापलं की सालं काढून अशी बारीक चेचून घ्यायची लसूण. आणि लसूण आपल्याला जरा अशी कालपट करायची चांगली, मग फोडणी चांगली बसते. आणि लसणीचा खमंग जो स्वाद येतो ना कालवणाला, मस्त. असं अशी लाल व्हायला पाहिजे अशी लसूण, ही बघा, तर फोडणी पण चांगली बसते ना. हा, खमंग. हो. हे भांडं वगैरे असं धुवून घ्यायचं. आणि आता आपल्याला ना बघायचं किती पातळ झालंय, घट्ट झालंय, आणि मग पाणी ओतायचं. हे बघा, थोडं पाणी हवंय ना. होय. अति तरी घट्ट नाही चांगलं लागत. होय. हे बघा, असं इतपत असं कालवण ठेवायचं आपल्याला. हे बघा, आता आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचं आहे. हे बघा, आणि कोकम टाकायचं. आणि ह्या कालवणात आपल्याला अशी 4-5 अशी त्रिफळा टाकायची आहे. बघा, असं चांगलं ढवळून घ्यायचं आणि कड काढून घ्यायचा. झाकण नाही आधी ठेवायचं आहे, ओतून गेलं की काय मग चव नाही ना बे. होय. म्हणून कड काढून घेऊया. कालवणाला बघा कड आलाय. आताच आपल्याला ना आग कमी करायची आहे, कारण हा कड ओतून द्यायला नको ना हवे. हा, मग चव गेली. हा, म्हणून असं पोकळ झाकण ठेवायचं. हे बघा, आणि आग कमी करायची आहे. आणि हे कालवण आपल्याला ना चांगलं शिजवून घ्यायचं, म्हणजे ते डोक्याची चव आहे ना त्या कालवणात सगळी उतरायला पाहिजे ना. हा. कालवण पण शिजतंय बघा. 5 मिनिटं आपल्याला हे कालवण चांगलं शिजवून घ्यायचं. तोपर्यंत आता मी ह्या माशांना ना मीठ मसाला लावून घेते. कोकम आगळ, हे बघा, तुमच्याकडे कोकम आगळ नसेल ना तर तुम्ही काय करा, कोकम 4 घ्यायची आणि ती भिजत ठेवायची आणि त्याचं पाणी काढायचं. मग हा, त्याचा रस लावायचा. आणि त्याच्यात आता आपल्याला हे मीठ टाकायचं आणि हळद टाकायची.
आणि आता आपल्याला ह्याच्यात ही पेस्ट टाकायची आहे बघा, लसूण आणि कोथिंबीर मगाशी ठेवली होती ना ती टाकायची बघा. चांगलं असं हे मिक्स करून घ्यायची आहे बघा. केजर कसा तो कापलेला असा असतो ना, तो कुस्करतो, म्हणून जरा हलक्या हातीन करायचं व्यवस्थित. असे चौकोनी कापलात ना मग काय कुस्करत नाही. नाही होय. हे बघा असे केलात ना तर जरा तो मोडतो गेजर. सुरमई गेजर हा. जरा सावकाश करायला लागतो. हां. आणि हे 5 मिनिटं असं ठेवायचं. हा, नाही ठेवलात ना तरी पण चालेल, डायरेक्ट तुम्ही केलात तरी पण चालेल. काय हवे, हा, चव चांगलीच लागते या पेस्टमध्ये. हे बघा. किंवा तुम्ही सगळ्यात म्हणजे 3 हे जर प्रकार करणार असाल ना तर सगळ्यात सुरुवातीला आई हे जर लावून ठेवलं तरी पण हां चालेल. चालेल. नंतर मग सुकी मसाल्यातले करायचे, कालवण हा. करायचे आणि शेवटला मग फ्राय करायचे गरम असं, गरम. होय. आणि आता आपल्याला ह्याच्यात लाल मसाला टाकायचा आहे. असा टाकायचा म्हणजे लागतो चांगला. हे बघा असे सुके वाटलेत ना, जरा चिकटत नाही आहे मसाला, तर असा थोडासा पाण्याचा हपका मारायचा. हे बघा असा, म्हणजे तो मसाला वगैरे लागतो चांगला. नाही हवे, हा, व्यवस्थित चिकटतो. हां. हे बघा थोडंसं चमचाभर असं तांदळाचं पीठ टाकायचं. हे बघा. आणि असे माशाचे तुकडे असे सरळ करून लावून घ्यायचे व्यवस्थित. तांदळाचं पीठ टाकल्यात ना की कसं चिकटत वगैरे नाही तव्याला. होय. कालवण पण तयार आहे बघा. मस्त कलर पण आलाय आणि सुगंध पण भारी. काय हवे, होय, मस्तच. आता कालवण उतरून ठेवते. तवा ठेवते तापत आणि मासे आपण फ्राय करून घेऊया. तवा टाकलाय आणि तव्यात असं तेल टाकायचं आहे. तवा तापला ना, तेल तापलं की चूल आपल्याला कमीच करायची आहे, नाही तर कशी करपतात लगेच. होय. म्हणून आणि आता आपल्याला हे मासे टाकायचे आहेत. एक बाजू भाजली की आता आपण परतायचे. आणि काविलता पण आपल्याला कसं असा पातळ घ्यायचा. हे बघा, जाड नाही काविलता घ्यायचा. नाही हवे, हा, म्हणजे असं पातळ असलं ना की व्यवस्थित परतता येतो. हा. हे बघा असा पातळ बघून घ्यायचा. मस्त रंग आलाय. होय. हे बघा, आता नसेल तर असं तेल टाकायचं, असं डिशमध्ये घ्यायचं तेल आणि मस्त असे फ्राय करून घ्यायचे मासे. हां, आग कमी जास्त करून मासे हे फ्राय करून घेते. चांगले चांगले असे मासे फ्राय झालेत आहेत बघा. असे ठेवलात ना की असं तेल वगैरे ना सगळं नितळतं बाबे. नाही, होय. आणि मस्त भाजतात पण चांगले. मग होय, मधले टाकेपर्यंत ना मासे बाजूला हा. भाजतात चांगले. असं. आणि परत असं तेल ओतायचं. सगळं जेवण झालंय, सुके झालेत आहेत मासे, कालवण झालं आहे, फ्राय करून झालेत आहे. आता एक गरम गरम भाकरी टाकते आणि बाबे तुम्हाला ताट बनवेल. मग चालेल. मिक्स धान्याची भाकरी आहे ना माशाबरोबर चांगली. नाही रे, होय, चांगली लागते. मिक्स धान्यांची रेसिपी देखील आईन बनवून दाखवलेली आहे. होय.
टम्म फुगलेली ही मिक्स धान्याची भाकरी. अस्सल कोकणी बेत गरमागरम ताट तयार आहे.